वर्षानं ना मला जसा हात लावला सध्या दादाने एका ठोक्याचा त्याला आडवा केला. अजून मला बघितलं तरी का बरं. दादा लय दिवसाने असताना बघितलं रे तुला. होय आजचा दिवसच चांगला आहे म्हणायचं मग. म्हणूनच आज सगळ्यांसाठी फेरणी केली आम्ही. तोंड गोड करा. बाबा घ्या. सर याआधी कधी खाल्लेली तेच आठवत नाही. अरे या आधी आपण असे सगळे कधी खुश होतो हेच मला आठवत. हे एकदम खरं आहे बघा सरकार. हे बघा पेड आणलेत मी सगळ्यांसाठी. हे बघा माझ्या नावावर जमीन झाली बर का. सगळ्यांनी पेड खावा. अहो काय बोलते ही? खरं बोलतात ते. दम दम रुक्मिणी तुला बी देते दम. याला काय अर्थ आहे? घर आणि घराची शांतता माझ्यासाठी जास्त महत्वाची. आणि तुम्ही आता झालं ना तुमच्या मनासारखं. आता जरा शांत बसा. शांत काय राहा. मनी मावशी जातील ना आता आपलं घर सोडून. अरे बाळा जाणार हाय की घर सोडून, पण आधी मला ताबा मिळू दे ना. हो एवढं खुश कधी तुम्हाला बघितलेलं आठवत नाही मला. होय ना, ज्यासाठी एवढा आटापिटा केला ते झालंय ना आता. हा खरंच खरंच मी लई खुश आहे. कोणी काय बी म्हणा. बरं मला जायचंय आता. बंट्याला बी पेढ द्यायच्यात ना. अख्ख्या गावाला बी वाटायचंय. जाऊन येते हा. आप्पे तेवढी मला फिरणी ठेवा. अहो हे काय चाललंय सरकार तुमचं? अगं तिला इथनं बाहेर काढायला दुसरा काही मार्ग नव्हता. तिला बाहेर काढू मग आपलं घर आणि आपण सगळे. अहो पण तिला द्यायची काय गरज नव्हती. तुझ्या हिश्श्याची झाली ना तुझ्या नाव. हा झालं. आता हे लगेच माझ्यावर. भाऊजी आता नको ना हा विषय. आजचा दिवस खरंच चांगला आहे. आणि गाड्या जमीन तर आपण कधी मिळवू रे. पण एक घर टिकलं पाहिजे. ह्या आधी केलेल्या चुका मला परत नाहीत करायच्या. ते काय का असे ना, आजच्या जेवणाची सुरुवात या फेरणीपासून झाली ना, मला लय भारी वाटते. सरकार प्रामाणिकपणे घरच्यांचा विचार केला हे बघून भारी वाटलं. मग काय तर. अगं घर आहे तरच ह्यो सरकार आहे, नाहीतर कुठलं काय. काय 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 झालंय? सर्दी झाली जरा. काढा पे. अर्जुन तुला कितीदा सांगितलंय रे, थंडी पडली तू मफलर बांधायचा. अर्जुन स्वेटर घालायचं तू काहीच करत नाहीस रे. कामाच्या गडबडीत लक्षात नाही राहत. आता ठेवतो. काढा पे. हा. पे 7 महिने झालं काढा पितेस तू, तरी आपण अजून अर्जुन आहेच का तुझं? अप्पे काय झालं? पाय सुजलेत का काय? आत्ता उठले ना म्हणून झाले. आता उठले ना म्हणून झालं. मला आता काय म्हणत होती, काळजी घे, थंडीपासून काळजी घे, स्वेटर घाल, मफलर घाल. आणि आता काय गरम पाणी आणतो त्यात पाय बुडवायचे म्हणजे बरं वाटेल. थांब तुम्ही. एवढं खरंच काही नाहीये, बस इथे. तू असंच म्हणणार ग, खरंच काय नाही. तुला ऑफिसला जायचं असेल ना. घेणारेच. अपर्णा सुट्टी घेणार, साऊथ आफ्रिका वर्ल्ड कप जिंकणार, राजस्थानात पूर येणार. ही सगळी वाक्य मला एका अर्थाची वाटायला लागले. अरे ते हिरकणी योजनेचा डाटा आलाय ना, त्यात काही बदल झाले. 2 केंद्रावरनं अचानक बायका यायच्याच बंद झाल्या. म्हणजे असं दिसतंय की त्या प्रेग्नेंट होत्या आणि आता झाला असेल काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. अरे म्हणजे आता त्याचीच माहिती काढायची आहे. रिपोर्ट नॉर्मल होते, तब्येत व्यवस्थित होती. मग असं अचानक कसं झालं? तुझ्या डोक्यात दुसरं काय नसतंच का ग? मला त्याची आधी माहिती काढू दे, मग मी रजा घेते. तू आहे ना, आधी रजा घे. विश्वास बसणार नाही. तू कशाला असते? तू शिंकताना लहान पोरासारखं दिसतोय. गोळ लावू नको मला आता. तू चिडलायस का? हो. बर इकडे. काय? मला वागता येत नाही.
बाळाची राहिली त्याचं काय करायचं? आणि अर्जुन, हम्म. खरंच जास्त त्रास होत असेल तर आराम करा. अगं, सर्दी झाल्यावर कोण आराम करतं का? अच्छा, 2 दिवसाची रिपोर्ट द्यायची राहिली हेड ऑफिसला, तिकडे जायचं. बर. आणि हा ते आजपासून ना रुपाली त्यांची काळजी घ्यायला एक नर्स येणार आहेत घरी. एक नंबर काम झालं. आपल्या काल घरातलं वातावरण बघितलं ना, मला एवढं भारी वाटलं ना. मला असं वातावरण जर राहिलं ना, वहिनी पटकन बरे होतील. असंच राहिलं पाहिजे फक्त. फक्त त्याचीच गॅरंटी नाही. अर्जुन, बरं चला आवरायचं ना. नाही ते काम करा पे, आजपासूनच घेणार राजा, कर नाही. आराम मस्त पैकी. नाही, नाही. काढा पिलाय ना, झोप आता. नाही नाही, झोप, मला झोप, झोप मला तू. आवरायचंय. आपे अगं झोप. मला आवरायचंय ग, झोप. बस. आपे अर्जुन कुठं अडकलं? आलो आलो सरकार. स्वप्नील सर, रुपाली ताई कुठे आहेत? आहे आता आहे ती. बरं, त्यांना जरा बोलवता का मग? त्या नर्स ताई येणार आहेत आज. हो आणतो बोलून. हा. होय, कधी का? अवाई आत्ता येत आहेत. आणि हा, रोज त्या याच वेळेला येतील बरं का. हा, आणि आपण डिटेल मध्ये बोलून घेऊ त्यांच्याशी, म्हणजे जे काय आहे नाही ते, नाही का? हा. नर्स इथे आज हे चांगलं आहे बरं का, नाही का? होय, त्यांना कळतं ना कशी काळजी घ्यायची, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. बाबा, अहो, त्यांचं त्यात शिक्षण झालेलं असतं. या ताई, बसा. ताई, तब्येत कशी आहे आता? चांगली आहे. येऊ का? नमस्कार. नमस्कार नमस्कार. या सावंत मॅडम, नर्स आहेत या ताईंसाठी. नमस्कार. या बसा की. बसा. नाश्ता घेणार ना? नाही नको, मी करून आले. हो, अजिबात लाजायचं नाही बरं का. चहा तरी घ्या मग. हो. पिऊ, हा आणते. ताई, खास तुमची काळजी घेण्यासाठी आलात बरं का त्या. माझी कशाला? अगं रुपाली, त्या तुझ्या सोबत असतील. आपण त्या डॉक्टरांकडे गेलेलो ना, त्यांनी सुचवलंय. ताई, आत्ताच तुमचं बाळणपण झालंय ना, त्याच्यामुळे तुम्हाला अजून काही काळ गरज लागेल. आणि मी तुमची आणि बाळाची पण काळजी घेईन. हा, बाळाची? हा चालेल. मग ताई, आता त्यांना तुमची व्यवस्थित काळजी घेऊ द्या. आपलं बाळ टुणटुणीत होईल अगदी. आपण आज जाऊन बाळाला भेटूया का? हो चला. सावकाश. अपर्णा, त्यांना माहिती आहे ना कसं व्यवस्थित ते. हो सर, तुम्ही नका काळजी करू. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गायतोंडे. चला निघायचं? हो, निघूया. बरं, नाश्ता तर करा आधी. नको थँक्यू मॅडम, आज मी करून आलो. चला आई, येते मी. सावकाश. येते. चला. बरं गायतोंडे, हा. पत्ता बरोबर आहे ना? म्हणजे हो मॅडम, पत्ता तर हाच दिलाय. पण मॅडम, हा. तुम्ही उगाच आलात. तुमची खरंच येण्याची तशी गरज नव्हती. गायतोंडे, असं कसं म्हणताय? अहो, आपल्या केंद्रावर बायकांचं येणं अचानक थांबलंय. केवढी सिरियस गोष्ट ही. हे कळाल्याशिवाय तर मला झोपच लागणार नाही. काय झालं? मॅडम, तुमचं खरंच खूप कौतुक आहे. काही अधिकारी असे आहेत की त्यांना कुठची योजना चालू हेच माहिती नसतं. तर योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे की कमी आहे हे माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही. बाकीच्यांचं काय करायचं आपल्याला? आपण आपलं काम छान करायचं. हम्म. चला बघूया हो. घर शोधायचं. मामा, इथे सावळ्यांचं घर कुठे? पूजा सावळे. ठीक आहे, 2 घर सोडून डाव्या बाजूला. बर, थँक्यू. चला चला बघूया. मॅडम, सांभाळ. हो. रुक्मिणी, काय ग, हाक मारलीस का? होय, कोण नाही ना हो मागं? नाही का ग? नाही, ती मनी हो, सारखी कान देऊन ऐकत बसत्या. नाही ती. बरं, मी काय विचारते तुम्हाला,
तुम्ही खरंच त्या मनीच्या नावावर केली आहे का जमीन? अहो मी काय म्हणलेलं तुम्हाला, तुम्ही ना अजिबात ऐकू नका माझं. मी काल एवढं तुम्हाला समजून सांगितलं आणि तरी बी तुम्ही. हो शांत हो, जरा थंड घे. अहो कसं थंड घेऊ? काय गरज होती असं करायची? ऐकून तर घे माझं. न ऐकून कुठे जात्या? आजवर तेच करत आली. अगं एवढं चिडायला काय झालं तुला? हे बघा, मला ना तिचा लई राग आहे बघा. हे अजिबात पटलं नाही मला. हो ती बाई कमी शानी नाहीये. दिलेली जमीन ती विकून खाईल आणि परत मागायला येईल. मी काय एवढा खोळा आहे व्हय? ती चांगलं माहितीये मला कशी आहे. पण मी पण सरकार आहे. म्हणजे रुक्मिणी, अगं ती जमीन शोधता शोधता तिच्या तोंडाला फेस येईल. विकायचं तर विषयच सोड. आता लय काय सांगत बसत नाही तुला, पण एवढंच लक्षात ठेव की तिला काय ती जमीन विकता यायची नाही. भया तिला काय वाटलं की मला लुबाडणार? अरे किती आलं आणि किती गेलं, पण हे सरकार अजून हाय तिथंच आहे. अगं ती जमीन फक्त तिला शांत करण्यासाठी दिली आहे. ती एकदा त्या जमिनीत गुंतून पडली की मग घरात काड्या करणार नाही ना. त्या मनीला एक फुटकी कवडी पण मिळाली नाही पाहिजे, एवढंच पाहिजे मला. असंच बरं, मी रुपालीला खायला देऊन येते. आपण सगळ्यांनी मिळून तिची काळजी घेतली पाहिजे, नाही त्या बिचारीला ह्यातनं बाहेर काढायलाच पाहिजे. फक्त या मनीचा ताप टळला ना की परत आपोआप सगळं सुरळीत होईल बघा. होईल. आली मी. मॅडम, मला असं वाटतं हेच घर असावं. एकदा आवाज देता का? हो. कुणी आहे का? कुणी आहे का घरात? हा, कोण तुम्ही? नमस्कार, हे साळवींचं घर ना? होय आम्हाला पूजा साळवींना भेटायचं होतं. होय, मीच की. पण काय काम आहे तुमचं? ताई, आम्हाला ना गरोदर असलेल्या पूजा साळवींना भेटायचं होतं. ते काय माहित नाही मला. तुमचा काहीतरी पत्ता चुकलाय. आणि ती गरोदर हिरकणी तसलं काय माहित नाही मला. मॅडम, या अशा काय निघून गेल्या? नाही, ती घाबरली. पण एक गोष्ट लक्षात आली का? हिरकणी योजनेविषयी आपण त्यांना विचारलंच नाही. त्यांनीच सांगितलं. काय तोंडे? हो. काहीतरी गडबड आहे. चल आपण बाहेर चौकशी बाहेर करू. नाही, आज चौकशी करायची. या. मामी, काय म्हणताय? हा, काय म्हणताय म्हणलं? काय म्हणायची? आता मरणाची वाट बघते बघ बाई. पण तू कोण आहे? मी सरकारी अधिकारी आहे. हा, बहुतेक यांना कमी ऐकू येते. सरकारी अधिकारी, सरकारी अधिकारी आहेत होय. मग इकडं कुठं वाट चुकला? आता आलाय तर ऐका. सध्या लय अडचणी आहेत. पैसे पण आले नाहीत बघा पिकाचे. सगळं अडकून बसलंय बघ. आणि ते म्हण तुमच्याकडं म्हाताऱ्या माणसाला बसायची खुर्ची मिळती म्हण, ती द्या की. ते काय सकाळचं आहे ना, लय अवघड होतंय बघा. लय गुडघे दुखत्यात. आओ मामी, ते देऊ आम्ही तुम्हाला, नक्की खुर्ची आणून देऊ. पण आता वेगळ्या कामासाठी आलोय. काय काम होतं? घरात कोण कोण असतं? घरात मी आणि माझे 2 लेक आहेत. थोरल्या लेकाचं लग्न झालंय आणि धाकल्याचं औंदा लग्न करायचंय. थोरली सून हाय आणि एक नातू हाय बघा. बरं बरं. पण काय काम काढलं? अहो, ते तुमची एक सून आहे ना, तिचं नाव नोंदवलं होतं हिरकणी योजनेमध्ये. कणकणी? हिरकणी गरोदर महिलांसाठी योजना काम करते ती हिरकणी योजना. अहो, त्यांनी नाव नोंदवलं होतं आणि त्या 5 महिने नियमित येत होत्या तपासणीसाठी. आणि अचानक बंद झाल्या. आणि आता तर त्या गरोदरी दिसत नाहीयेत. काय म्हणताय? नाही नाही, इथं तसं कोणी नाहीये. चला व्हा बरं बाहेर तुम्ही. अहो, असं काय करताय? नाव नोंदवलंय की पूजा मंगेश साळवे. ते असेल दुसरं कुणाचं नाव. इथं तसं कोणी नाही. चला निघा इथून. आणि तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला? हा, अहो मामी, एवढ्या चिडताय कशाला? अरे ए मुर्द्या, माझ्याच घरात येऊन मला विचारतो आणि मलाच म्हणतो काय एवढ्या काय चिडतायत? इथं तसं काय झालेलं नाही. चला व्हा बाहेर म्हटलं ना तुम्हाला मी. एक मिनिट. काही अडचण आहे का?
ए पोरी, काय पण काय बोलती हा? लापाट कुठली? हे बघ, माझ्या पोराला बोलून घे नाहीत ना मी. चला निघायत ना आता. अहो पण त्या आत आहेत, त्यांना बाहेर तर बोलवा एकदा. हे बघ, आता एक डाव सांगीन, नाहीतर सरळ बोंबा मारी ना. आता अशी तू ऐकायची नाही हा. तुम्ही त्यांचा गर्भपात का केला? त्यांचा गर्भपात केलाय का? काय बोलायला लागली बाया? पोलिसांना बोलवी ना मी. माझ्या लेकाच्या लय ओळखी आहेत. अहो मामी, पोलिसांना काय बोलवताय? या मॅडम कोण आहेत माहितीये का? जिल्हाधिकारी आहेत, जिल्हाधिकारी. त्या जिल्हा अधिकारी त्यांच्या घरात. तुमच्या घरी जाऊन काय करायचंय ते करा. आणि अगं तू ग, एवढ्या अवघडलेल्या अवस्थेत कशाला फिरती? जा की घरात बस गप. चला बाहेर व्हा. मॅडम, तुम्ही एकदम गर्भपाताविषयीच विचारलं. काय तोंडे नैसर्गिकरित्या जर बाळ गेलं असतं ना, तर आपल्याकडे त्याची नोंद असते, बरोबर? पूजा कित्येक महिने येत होती आपल्याकडे तपासणीसाठी. त्या सगळ्याच्या नोंदी आहेत आपल्याकडे. आणि म्हणूनच आपण विचारल्यावर त्या गडबडल्या. पोटात मुलगी आहे म्हणून ॲबॉर्शन केले गेले काय सांगताय का मॅडम? असं वाटतंय तरी आता. नाही तर ते एवढे घाबरलेच नसते. पण मॅडम, बाळ इतर कुठल्याही कारणाने पडलं असेल जे आपल्याला ते सांगायला घाबरत असतील. काय तोंडे, पूजा किती महिन्यांची प्रेग्नेंट होती जेव्हा ती आपल्याकडे आली? साधारण 3 महिने. आणि त्यानंतर 2 महिने ती नियमित तपासणीसाठी येत होती. म्हणजे 5 महिने ती नियमित आपल्याकडे तपासणीसाठी येत होती. करेक्ट. नंतर येणं बंद झालं. हो. गायतोंडे 5व्या महिन्यात बाळाचं लिंग कळतं. हो अशी. मग तर हा कायद्याने गुन्हा आहे. म्हणूनच तर त्या दोघी घाबरल्या. मला ना हे सगळं असण्याची स्ट्रॉंग शक्यता वाटते गायतोंडे. पण आपल्याला जोपर्यंत कन्फर्म कळत नाही ना तो. पण मग आता आपल्याला ती माहिती कशी मिळणार? आपण त्यांच्या घरी आता पुन्हा तर जाऊ नाही शकत. तेच तर. अगं बया, अजून तुम्ही इथंच होय? आता थांबा, तुमच्याकडे बघतेच मी. माझ्या मंग्यालाच बघायला लावते तुम्हाला. मंग्या! मॅडम, चला निघूया. हा चला. पण ज्यांनी कोणी हे केलंय त्यांना आपण नक्कीच शिक्षा करूया. गायतोंडे, फक्त शिक्षा देऊन काहीच होणार नाही. हा घाणेरडा प्रकार कोण करताय ना ते शोधलं पाहिजे. आधी गर्भलिंग निदान आणि मग ॲबॉर्शन. मला नाही वाटत आता कोणी येईल म्हणून. नाही गायतोंडे, थांबा जरा. कन्फर्मली कळलं पाहिजे की गर्भपातच झालाय, तर आपल्याला पुढे काहीतरी ऍक्शन घेता येईल ना. काय माहिती अजून कुठे कुठे हे सगळं. मॅडम, एवढी काळजी नका करू. आपण बघूया काय करता येतं ते. मॅडम, लपा. पूजा, कुठे का चालली? अहो काय नाही, किराणा मला नाही चालली दुकानात. बरं आहे ना आता? हो, चला येऊ का? गडबड आहे जरा. ठीक आहे. मॅडम, तुम्हाला आमच्या सासूबाईंनी जायला लावलेलं ना, तरी बी अजून इथंच आहे का तुम्ही? गर्भपाताची शिक्षा माहितीये का? तीन वर्षांसाठी तुरुंगात जावं लागेल तुला. आणि तू तर उद्याच जाशील याची काळजी मी घे. अहो मॅडम, माझं बाळ खरंच पडलं या. गर्भपात नाही केला आम्ही. बरं ठीक आहे, मग एक आता काम कर. पोलीस येतील, ते चौकशी करतील, त्याची उत्तरं दे. हा? आणि जर खोटं बोललात तर मग काही खरं नाही. अहो मला कशाला अडचणीत आणताय? तू खरं बोललीस ना तर मला काहीतरी विचार करता येईल. काय कसं सांगू आता तुम्हाला? हे बघा ताई, जर तुम्ही खरं बोललात तरच आम्ही तुमची मदत करू शकतो. बोल. हो मॅडम, माझ्या पोटात पोरगी होती ना, म्हणूनच गर्भपात केला. तुला लाज वाटते काय बोलताना?
अगं तू स्वतः एक मुलगी आहेस ना, मग पोटातल्या पोरीचा जीव घेतलास तू. तू आणि तुझ्या कुटुंबातल्या माणसांनी एका निष्पाप बाळाचा बळी घेतलाय. कळतंय का? पोटात मारून टाकलेस तू बाळाला. अहो पण मॅडम मी एकटीने नाही ठरवलं. तू विरोध नाही केलास? माझ्या विरोधाचं कोण ऐकतंय? हो की नाही मला उत्तर दे. विरोध केलास की नाही? नाही.